नमस्कार बाई, मी गोट्याची आहे. सॉरी, अमितची आहे. शाळेत पण उशिरा येतो ना. अहो, तो सकाळचा उठायलाच मागत नाही. 5 मिनिटं थांब करतो आणि परत झोपून जातो. तुम्ही त्याला टिफिन का नाही देत? नाही, मी त्याला रोज टिफिन देते. काय रे बाई, काय बोलते ते? मागच्या एक्झाममध्ये मॅथ्समध्ये कमी मार्क आणले म्हणून त्याला एक्स्ट्रा ट्युशनमध्ये टाकला. तरी अजून त्याची काही प्रगती नाहीये. मोबाईल जरा काय हातात मी आला की ती 4 टकली गोळा करतो आणि डिस्कन जसं काय पाकिस्तानला सोडवलं असे खेळत बसतात. खेळताना बरोबर मनापासून खेळतात आणि अभ्यासाचं नाव काढलं की जीवावर आल्यासारखं पुस्तक उघडायचं आणि हुलुलुलु कर सोडून द्यायचं. तुम्ही बाई त्याला लास्ट बेंचवर बसवू नका, त्याला पहिल्या बेंचवरती बसवा. त्या सुमित बरोबर राहून असा झालाय, त्याच्या सतत मागे लागावं लागतं. अभ्यास कर, तेव्हा कुठे जाऊन ते पुस्तक हातात घेतो. जातो जरा बाहेर, मी बाईंशी बोलून घेते. हा ना बाई, जसा आता मोठा होत चाललाय ना तसा आमच्या डोक्याचा ताप वाढत चाललाय. एक शब्द आमचा ऐकून घेत नाही. तुम्ही त्या सुमित बरोबर त्याला नका बसवू, त्याला पहिल्या बेंचवरती घ्या तुम्ही. आणि काय त्याचं चुकलं ना तुम्ही बिंदास मारा, आम्ही नाही विचारणार. माझ्या मोठ्या मुलाचं आम्हाला कधीच टेन्शन नव्हतं. तो बरोबर आपापला अभ्यास करायचा, थोडा वेळ खेळायचा. हा त्याच्या उलट